رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم अम्मा बाद। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आपले नाझीम साहेब आदरणीय शिक्षक कर्मचारी आदी माझे मित्रांनो, प्रत्येक कामाच्या आधी मी हे काम करायचो, प्रत्येक कामाच्या आधी मी हे काम करायचो, प्रथम सलाम करणे हे माझे तत्व आहे। माझे नाव सलीम रौशा, मी इयत्ता 12वी मध्ये शिकतो। आज आपण येथे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन निमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे। सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन आहे। आज आपण येथे उपस्थित झालो आहोत। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान अंमलात आले, म्हणजे या दिवशी आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला। म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो। आता प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय, तर याचा अर्थ असतो की लोकांनी लोकांकरिता चालवित असलेले राज्य। प्रजासत्ताक देश म्हणजे असा देश की ज्याचा मध्यबिंदू हा देशातील लोक असतात। या देशातील राष्ट्रप्रमुख किंवा पदाधिकारी हे सर्व जनतेमधून निवडणुकीद्वारे निवडले जातात। देशावर कोणीही एका व्यक्ती किंवा घराण्याचे शासन नसून देशातील नागरिक तो देश चालवित असतात। आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत, यासाठी कितीतरी देशभक्तांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली। आपल्याला हे स्वातंत्र्य एवढ्या सहजासहजी मिळाले नसून यामागे शेकडो वर्षांचा स्वातंत्र्याचा लढा आहे। देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे। मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, टिपू सुलतान, हाफिज जामीन, शहीद शहाबहादूर जफर असे कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती या स्वातंत्र्य युद्धात दिलेली आहे। अखेर जवळपास 150 वर्षांनी ब्रिटिशांच्या जोखडातून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। आता हा देश कुणाच्या गुलामगिरीत नव्हता। मग या देशाचा कारभार चालवण्यासाठी आपल्याला संविधानाची गरज होती। 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे तयार करून स्वीकारण्यात आले, परंतु 26 जानेवारी 1930 रोजी पासून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती। म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निवडण्यात आला होता। आजही आपले भारतीय जवान आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देत आहेत। आजही भारतीय जवान आपल्या प्राणाची आहुती देत आहेत। देशाच्या प्रत्येक जवानाला व त्याच्या कर्तृत्वाला माझे शतक नमन। जिक्र जब असली हीरो का होता है तो जुबा पर नाम देश के वीरों का होता है। आज आपण मला आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो। आपण सर्वांनी माझे 2 शब्द शांततापूर्वक ऐकून घेतले त्याबद्दल मी आपले आभारी आहोत। परत एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।